पहिलं षटक हाताळण्याकरिता निनाद पाटील यांना आपण पाहतोय. एक ग्रेट कॅप्टन आपण पाहू शकतात आणि त्याचबरोबर तितकेच दर्जेदार ऑलराऊंडर सुद्धा आहेत. कॅप्टन कुल त्यांच्याजवळ पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूला दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. साहिलला आपण पाहतोय ज्याने मागील 2 वर्षांमध्ये ॲज अ बॅटर म्हणून भरपूर मेहनत त्याने घेतले आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या सोबतीनं निहारला आपण पाहू शकतायत. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगला सामना आमच्या प्रेक्षकांना हवा आहे आणि त्याच्या प्रयत्नामध्ये हे खेळाडू जरूर जिंकण्यासाठी या ठिकाणी चांगली मेहनत घेत असतील यात काही शंका नाही आहे. वॉर्मअप सुरू आहे मैदानामध्ये. निनाद पाटीलला आपण पाहतोय. एक बेस्ट ॲथलीट्स आपल्याला पाहायला मिळतात. फिटनेसवरती तितकंच लक्ष त्यांचं असतं आणि दुसऱ्या बाजूला साहिलला आपण पाहतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. डावखुऱ्यात असं एक विस्फोटक फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला निहारला आपण पाहतोय. सातत्याने एक हसता चेहरा क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा आणि क्रिकेटच्या मैदानाबाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळालाय. सामन्याला सुरुवात होईल. जास्त वेळ न घेता लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची. अमरदीप चषक 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि चौथ्या दिवसामध्ये एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळाली प्रत्येक मॅचमध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच लाला मुकादम सरांचा इशारा होतो. इट्स स्टार्ट ऑफ द मॅच. बॉलिंग ट्रॅकवरती निनादला आपण पाहतोय. पहिलं षटक घेऊन दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. या मॅचमधील पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. लेफ्टी बॅटर्ससाठी चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. निनादचा पहिल्या चेंडूवरती इथून चांगली आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न साहिलने केला होता परंतु त्या प्रयत्नांना यश आलेलं नाहीये. दोन्ही टीमसाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. प्लेयर्स रिव्ह्यू नाहीये फक्त पंचांसाठी ती मुभा आहे. इथे सुद्धा ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज निनादने केला होता. इथे लाईन थोडीशी चुकीची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. भरपूर बाहेर होता बॉल. धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या फलकावरती 1 या आकड्यावरती. एक चेंडूचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती निनादला आपण पाहतोय. या षटकामधील पुढचा बॉल. सुरुवात चांगली झाली निनादसाठी. डॉट बॉल आलाय. इथे सुद्धा चांगला बाउन्स पाहायला मिळाला. आधीचा फुलर लेंथचा बॉल होता. मागचे दोन्ही बॉल आपण पाहिले. त्यानंतर गुडलेन स्पॉटवरती चेंडू ठेवला आणि तिथे कुठेतरी फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये पाठवलं गेला. रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीनं हा बाउन्स झाला होता बॉल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अक्षयला जो एक आक्रमक फलंदाज आहे परंतु तितकीच चांगली विकेट किपिंग सुद्धा करतो. स्टंपिंग मध्ये माहीर आहे. निनादची चांगली गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. मागच्या 2 चेंडूंमध्ये फलंदाजांना पूर्णपणे त्याने थांबवून ठेवलंय या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल तिसरा चेंडू असेल या षटकामधील. इथे ऑफ साईडला डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ बॉल निघून जाईल. चौकार की षटकार, षटकार की चौकार. तर 4 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज साहिलच्या बॅटमधून गेलं. त्यानंतर बरोबर शॉर्ट सिलेक्शन लॉंग ऑफला होतं. लेफ्टी बॅटर साहिलला आपण मैदानामध्ये पाहतोय आणि त्याच्या बॅटमध्ये चौकार आलाय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 5. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती निनादला आपण पाहतोय. हॅलोवर फुल टॉस स्टायलिश कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळते. डीपमध्ये फिल्डर पोहोचेपर्यंत 2 धावा या ठिकाणी इझिली मिळून जातील. ग्रेट एफर्ट त्या ठिकाणी होते. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. चांगले ॲथलीट्स दोन्ही टीममध्ये आहेत. एक वेगळं पण दोन्ही टीममध्ये टीमचा जर विचार केला तर एका बाजूला आपण पाहू शकतात उज्ज्वल संघ मताने टॉस रनल्यानंतर बॅटिंग करावी लागली आणि दुसऱ्या बाजूला ध्रुव 11 केलवाय टीमला आपण पाहतोय. एक वेगळ्या अंदाजामध्ये ते मैदानामध्ये उतरल्यात. सुरुवात चांगली झाली खऱ्या अर्थानं. डॉटने झाले. ऑफ साईडला काय स्लाइस केले गेले. गॅपमध्ये पाठवलंय. बरोबर पॉइंट आणि कव्हर पॉइंट मध्ये जो गॅप होता तिथून बॉलला काढलाय आणि दुसरा चौकार फलंदाज साहिलच्या बॅटमधून. दोन चौकारांच्या सहाय्याने धावा झाल्यात फलकावरती 11. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. सुरुवात चांगली झाली होती परंतु त्यानंतर 2 चौकार आपण पाहिल्यात. लाईन अँड लेंथला आता रीड केले गेलाय. अभ्यास केला गेलाय. मागच्या 2 चेंडूंवरती ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळले याआधी डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं स्क्वेअर कट जो जबरदस्त होता. एक वेगळं पण त्या स्ट्रोकमध्ये आपण पाहिलं फलंदाज साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ऑफस्टॉमच्या बाहेर बॉल ठेवलाय. लाईन चांगली नाहीये. पुन्हा एकदा इथून आपल्या लाईन अँड लेंथला
थोडंसं मिस करत असताना गोलंदाज निनाद आपण पाहतोय. कॅप्टन सध्या तरी मागच्या काही चेंडूंमध्ये बॅकफुटला जातोय, थोडंसं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती जाणवतंय. पहिल्या 2 चेंडूंमध्ये त्याचा माइंडसेट आणि मागच्या 2 चेंडूंमध्ये त्याचा माइंडसेट भरपूर फरक आहे. इथे सुद्धा बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय, कॅपमध्ये चाललाय. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचेपर्यंत त्याचे प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरत असताना निघून जाईल बॉल. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून 4 धावांकरिता चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16. चांगली सुरुवात उज्ज्वल संघ मदने टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या काही चेंडूंवरती धावा येत नव्हत्या, सातत्याने मोठ्या फटक्यांचे प्रयत्न मैदानामध्ये झाले होते, परंतु त्यानंतरच्या 4 चेंडूंवरती चांगल्या धावा येताना आपण पाहिल्यात. एकंदरीत 3 चौकार आणि तिन्ही चौकार साहिलच्या बॅटमधून जे आलेत ना बघण्यालायक आहेत. पहिला चौकार आपण पाहिला लॉंग ऑफला, तिथे 4 धावा प्राप्त झाल्या आणि त्यानंतर स्लाइस केलं होतं स्क्वेअर कट तिथे पाहायला मिळाला, तिथे सुद्धा चांगले प्रयत्न साहिलने केले होते. 4 धाव तिथे सुद्धा प्राप्त झाला आणि त्यानंतर समोर जो बॉलर बॅकड्राईव्ह केला होता तो सुद्धा चांगला होता. रवींद्र मेहरला आपण पाहतोय सध्या तरी या विभागामध्ये सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय. जितकी चांगली गोलंदाजी तितकी चांगली फलंदाजी, फिल्डिंगमध्ये सुद्धा त्याचा दर्जा फार मोठा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सुद्धा खेळाडूची फॅन बेस मोठी असणार आहे. सध्या तरी चर्चा सुरू आहे, प्रत्येकाच्या मुखामध्ये हे नाव सातत्याने घेतलं जातं. अर्थातच रवींद्र मेहर चाफेवाडी चषकापासून जी सुरुवात त्याची झाली ना तिथून एक वेगळं वळय निर्माण झालं या नावाभोवती. रवींद्र मेहर नाव लक्षात ठेवा मित्रांनो. समोर निहारला आपण पाहतोय मागच्या ओव्हरमध्ये बॅटिंग एन्जॉय केले, साहिलची 3 चौकार त्यांनी एन्जॉय केल्यात. आता त्याला मूडमध्ये यावं लागणार आहे, अग्रेसिव्ह त्याला बनावं लागणार आहे. रवींद्र मेहर पहिला बॉल, पहिलाच बॉल चांगला वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मिडॉनला शतक होऊ द्या आदेश, एकदम मिळून जाईल या बॉलवरती. रवींद्र मेहरचा पहिला बॉल प्रचंड वेगाने त्या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 17 रन्स स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूचा केला आतापर्यंत झाला आहे. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे सातत्यानं फिल्डिंगमध्ये चेंजेस आणावे लागतात. सध्या तरी लेफ्टी बॅटर्ससाठी फिल्डिंगमध्ये आपण पाहू शकता जे चेंजेस आणले गेलेत. लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनमध्ये भरपूर धावा आतापर्यंत साहिलने जमवल्या गेल्यात, स्पेशली स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड जे स्ट्रोक खेळले गेलेत. बॅटची कडा आणि यस विकेट किपरचा सहारा, विकेट जाईल कॉट बॅन्ड स्वरूपामध्ये. रवींद्र मेहरला सातत्यानं आपण विकेट टेकरच्या भूमिकेमध्ये पाहिलंय आणि आज सुद्धा दुसऱ्याच बॉलवरती त्याने विकेट मिळवलंय. फलंदाज साहिलची गॉन. साहिलला क्रीजवरती थांबणं कुठेतरी गरजेचं होतं, कारण चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 3 चौकार आपण पाहिले होते. गॅपमध्ये चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले होते आणि त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चांगल्या धावा आपण पाहिल्यात या इनिंगमध्ये. नवीन फलंदाज तन्मयला आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकावरती 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. रवींद्र मेहरची चर्चा आपण करत होतो. अभ्यासू गोलंदाज आहे, त्याच्या माध्यमातून लाईन लेंथ चांगली मेंटेन केली जाते आणि या मॅचमध्ये पहिल्या 2 चेंडूंवरती त्याचं उदाहरण उत्तम आपल्याला पाहायला मिळालंय. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेण्यास भाग पडलं निहारला आणि त्यानंतर स्ट्राईकवरती आला साहिल आणि त्याची विकेट कॉट बॅन्ड स्वरूपामध्ये मिळवली. पुन्हा एकदा गोलंदाज रवींद्र मेहर. चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. रायझिंग डिलिव्हरी होती, बॉल बाउन्स झाल्यानंतर बाहेर निघणारा होता आणि याच लाईन लेंथवरती फलंदाज तन्मयला सरप्राइझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी दाखवली. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी जरूर द्विधा मनस्थितीमध्ये पाठवण्याचा प्रयत्न रवींद्र मेहरचा होता. या बॉलवरती 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. पुढचा बॉल या ओव्हरमधील इथे चान्स घेतलाय, फटका फसला. इथे सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता आहे, परंतु मिड ऑफ 38 सर्कलमध्ये नाही आहे, त्यामुळे त्याचा फायदा जरूर तन्मयला मिळेल. 2 धावा येत आहेत या बॉलवरती. हिनाची बॉडी लँग्वेज थोडीशी पॉझिटिव्ह नाही आहे. मागील काही चेंडूंमध्ये सुरुवात चांगली झाली होती, त्याच्यासाठी 2 डॉट बॉल्स आहेत, परंतु त्यानंतर साहिल कुठेतरी त्याच्या विरोधामध्ये आक्रमक जाणवला. धावा झाले स्कोर कार्डवरती 19 रन्स स्कोर कार्ड ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. मागील 4 चेंडूंमध्ये चांगली इकॉनॉमी मेंटेन केली गेली. गोलंदाज रवींद्रने फक्त 3च धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर लॉंग ऑफला पोहोचेल तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळते.
मागील 5 चेंडूंमध्ये फलंदाजांना पूर्णपणे थांबवून ठेवलंय. ज्या पद्धतीनं आचरण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज रवींद्रचं परफेक्ट लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी तो सध्या करतोय मागील 5 बॉलमध्ये. आणि व्यावसायिक गटामध्ये सुद्धा त्याने प्रवेश केला, तिथे सुद्धा चांगला खेळ त्याने सातत्याने दाखवलाय. आणि आज ग्रामीण विभागामध्ये येऊन आपली छाप सोडत असताना चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले होते आणि तेच पाहिलं रवींद्रने आणि सरळ चालला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरनंतर टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 20. जी सरासरी आपण पहिल्या षटकामध्ये 16च्या घरामध्ये पाहिली होती ती सरासरी पूर्णपणे घसरलंय, कारण या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात रवींद्रने आणि चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहायला मिळते ती म्हणजे दुसऱ्या षटकाची. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये काय घडेल, तिसऱ्या ओव्हरमध्ये कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल चर्चा सुरू आहे, कारण भरपूर बॉलिंग ऑप्शन या टीमकडे आहेत. उदयचं सुद्धा येणं अजून बाकी आहे, अक्षय सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतो. निनादचा एक स्पेल बाकी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि यस उदयला आणलं गेलंय, स्पिनरला अटॅकमध्ये आणलं गेले. पहिली 2 षटकं पण पाहिलं वेगवान गोलंदाजांच्या मदतीतून हाताळली गेली. प्रदीपजी भोईर जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये प्रचंड मेहनत त्यांनी घेतली होती, आज पुन्हा एकदा लंच नंतर ते जॉईन होत आहेत या स्पर्धेसाठी. त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत त्या ठिकाणी घेतली आहे. खास करून काल स्कोरच्या भूमिकेमध्ये त्यांनी चांगली साथ दिली होती वैभव भोईरला. आणि आज सकाळच्या सत्रापासून वैभव यांना आपण पाहतोय, काल त्यांचा खेळ सुद्धा जबरदस्त राहिला होता. त्यांची बॅटिंग आणि सर्वांची मन जिंकली होती, परंतु कुठेतरी पराभव त्यांच्या वाटेला आला. पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. फ्रेश बॉलरचा वापर या ठिकाणी पहिल्या 3 षटकांमध्ये करण्यात आला आहे. गोलंदाजी मार्कवरती उदयला आपण पाहतोय एक नवा उगव त्याला मैदानामध्ये करावा लागणार आहे. ज्या पद्धतीनं सेकंड ओव्हरमध्ये रवींद्रनं केला, पहिल्या षटकामध्ये 16 धावा येऊन सुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं, विदाऊट प्रेशर त्याने गोलंदाजी केली आणि निडर मनाने ते षटक हाताळलं. हा क्लास आहे रवींद्रचा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्ट्रेट हिट पाहायला मिळतो. लॉंगॉनला फिल्डर इंटरेस्टेड आहे आणि कुठलीही चुकी त्या ठिकाणी झालेली नाहीये. चांगला कॅच कंप्लीट केलाय आणि फलंदाज आपण पाहू शकतायत तन्मयच्या खेळीला पूर्णविराम. प्रफुल्ल मेहरला आपण पाहिलं, रवींद्र मेहर यांचे बंधू आणि चांगला झेल त्यांच्या मदतीतून आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज यश चौधरी यांना आपण पाहतोय. एप्रिल महिना जर आपण पाहिला तिथे एक स्पर्धा होती, तिथे दिनेश लाड सर आले होते, हिटमॅन रोहित शर्माचे कोच, आणि त्यांनी जे कौतुक केलं होतं अविस्मरणीय क्षण यश चौधरीसाठी. परंतु ते इतक्या सहजासहजी यशला मिळालेलं नाही आहे. प्रचंड अभ्यास अनियतपणे ज्या पद्धतीने आपण पाहिलं आहे त्याला अतिशय अपार कष्ट त्याने या क्रिकेटच्या इतिहासामध्ये केल्या. त्याचमुळे आज यश चौधरी हे नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील अग्रस्थानावरती आहे. या परिसरामधील जर टॉप ऑलराऊंडरची लिस्ट जर काढली तर त्यामध्ये आदराने नाव घेतलं जातं ते म्हणजेच यश चौधरी, आणि तोच बॅटिंगसाठी मैदानामध्ये आला. सातत्यानं फॉलोइंग स्वीप त्याच्या चर्चेमध्ये राहिल्यात. आज ते फॉलोइंग स्वीप पाहायला मिळतील का? सध्या तरी स्पिनर अटॅकमध्ये कदाचित चान्स घेणार नाही आहे स्पिनरच्या विरोधामध्ये. उदयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती, लेफ्ट आर्मवरती विकेट. हुकशॉट पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या बाजूला धाव घेण्याचा प्रयत्न निहारने केला होता. दुसऱ्या धावेसाठी आले होते परंतु सहमत नव्हते निहार. एकच धावेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 21-21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. उदयने सुद्धा विकेटचा कॉलम पूर्ण केलाय. निनादचा जर विचार केला तर सुरुवात चांगली झाली होती निनादसाठी, परंतु तदनंतरचे 4 बॉल थोडेसे खराब पाहायला मिळाले. तिथे भरपूर धावा निनादच्या विरोधामध्ये आल्या, परंतु त्यानंतर रवींद्रला आपण पाहिलं काय गोलंदाजी केली. फक्त 4 धावा त्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या आणि इथे सुद्धा गोलंदाजी मार्कवरती उदय चांगली कामगिरी करतोय मैदानामध्ये मागच्या 2 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये, या बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न ऑन साईडला लॉफ्ट केला गेलाय. डिस्टन्स हवाय निहारला आणि तो डिस्टन्स प्राप्त झालाय. या इनिंग मधील पहिला षटकार निहारच्या बॅटमधून 6 धावांची मोहर उमटवलाय. चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. विथ द टर्न त्या ठिकाणी खेळले होते आणि तिथे यश मिळत असताना आपण पाहू शकतायत फलंदाज निहारला. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 27-27 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी प्रहार केला गेलाय. पुढचा बॉल
इथे सुद्धा चान्स घेतलाय, स्कोअरला फिल्डर नाहीये आणि त्याचा फायदा मिळेल. बॉल चाललाय, वन बाउन्स. आमच्या प्रेक्षकांना अभिवादन देण्यासाठी आलाय चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक 2 मोठे फटके या ठिकाणी निहारच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळतात. ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय उदय सारख्या गोलंदाजावरती. इथून त्याने टार्गेट केले गेले मागच्या 2 चेंडूंवरती. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, सिंगल आल्यानंतर स्ट्रायकिंगवरती आला फलंदाज निहार आणि गोलंदाज उदयवरती एअर स्ट्राईक त्याने केले. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 31 रन स्कोर कार्ड आपण पाहतोय. तिसरं षटक सध्या प्रगती पथावरती आहे. सेकंड ओव्हरमध्ये कारण रन रेट पूर्णपणे घसरला होता, धावांचा जो ग्राफ होता थोडासा खाली आला होता, परंतु तो पुन्हा एकदा या ठिकाणी जम्प घेत असताना आपण पाहतो या ओव्हरमध्ये. इथे सुद्धा फुल टॉस पाहायला मिळतो. विकेट मिळण्याची दाट शक्यता. लॉंग ऑनला प्रफुल्ल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅचचा कॉल होता आणि कॅच नंबर 2 कंप्लीट केलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतात प्रफुल्लने. गुड कॅच. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31. 5 चेंडूंचं केल्या ठिकाणी झालं. क्रीजवरती थांबणं गरजेचं होतं, टाइम स्पेंड करावा लागणार होतं फलंदाज निहारला. चला नवीन फलंदाज लगेच आपण मैदानामध्ये दाखल व्हा. आज दीपेश आणि अमितची कमी कुठेतरी भासते बॅटिंग युनिटमध्ये, कारण पहिली 3 जे फलंदाज आहेत आपण पाहिलं साहिलला त्याने सुरुवात चांगली करून दिली होती. निहारला सुद्धा मागच्या 2 चेंडूंवरती आपण पाहिलं अटॅकिंग मोडमध्ये होता, परंतु त्याची विकेट त्यानंतर गेले. आता तन्मयला आपण पाहिलं, तो सुद्धा बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. कौशिकला आपण पाहतोय. संधी आज मिळालंय 5व्या क्रमांकावरती. त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. जो चान्स टीमने दिलाय तो चान्स ग्रॅब करावा लागणार. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपण पाहणार आहोत. उदयने आतापर्यंत 2 विकेट 2 यश त्याने प्राप्त केल्यात या ओव्हरमध्ये. बॉलिंग अटॅक भरपूर मोठा आहे ध्रुव 11 केलवा टीमकडे. आज पुन्हा एकदा तो बॉलिंग अटॅक फार ॲक्शनमध्ये आहे. कुठेतरी निनादची कमी जरूर जाणवली, कारण निनादकडून अपेक्षा भरपूर होत्या आणि त्या अपेक्षांचं ओझं जाणवलं. तोच दबाव निनादवरती होता, कारण सुरुवात चांगली झाली होती निनादकडून पहिल्या 2 चेंडूंमध्ये, परंतु त्यानंतर साहिल आक्रमक रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल उदयच्या या ओव्हरमधील. रन्स जरूर आल्यात, परंतु विकेट सुद्धा मिळवले. चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फिल्डर पोहोचतोय स्ली मिड ऑफला. एकदा मिळेल या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती पाहायला मिळते 32. 32 धावा फलकावरती लागल्या गेल्यात या ओव्हरमध्ये. जर आपण पाहिलं तर एकंदरीत 12 धावा आपण पाहिल्या या ओव्हरमध्ये. आता कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल याकडे नक्कीच लक्ष वेधित असणार आहे. जयचं नाव पुढे आलंय. अनेक सारे बॉलिंग ऑप्शन्स या टीमकडे आहेत. आधी आपण पाहिलं निनादचं पहिलं षटक, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये रवींद्रला आपण पाहिलं, तिसऱ्या षटकामध्ये उदयला आपण पाहतोय आणि चौथ्या षटकामध्ये जयला आणलं गेलं. म्हणजे पहिल्या 4 षटकांमध्ये कंटिन्यू स्पेल आणलेला नाही आहे, हे प्रथमच या स्पर्धेमध्ये घडते. एक वेगळी स्ट्रॅटर्जी, एक स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ध्रुव 11 केलवा टीमचे टॉस त्यांनी जिंकला. टॉस फार इम्पॉर्टंट होता त्यांच्यासाठी. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये कुठेतरी तो निर्णय थोडासा चुकीचा वाटला होता, परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये छाप सोडली ती म्हणजेच रवींद्र मेहरने. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याचे वेगवान चेंडू फलंदाजांसाठी धोकादायक होते. तिसऱ्या षटकामध्ये उदयला आपण पाहिलं. फिरकीची जादू त्याची आपण जरूर पाहिली, कारण त्या ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाले. आता चौथ्या षटकामध्ये जयला आपण पाहतोय. समोर कौशिक आहे. नॉन स्ट्रायकिंगवरती यश आहे. जास्त संधी यशला आतापर्यंत मिळालेली नाही आहे. मागच्या काही चेंडूंवरती बराच वेळ तो नॉन स्ट्रायकिंगवरती राहिलाय. स्ट्राईकवरती येणं गरजेचं आहे यशला. पुन्हा एकदा स्पिनरला अटॅकमध्ये आणलंय. मागची 2 षटकं स्पिनरसाठी या ठिकाणी राखून ठेवले होते. यादीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं उदयला, तिथे सुद्धा चांगला टर्न प्राप्त होत होता. आता पहिलाच बॉल जयचा चांगला ब्रेक झाला, चांगला फिरला होता बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज जयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. बॉल नंबर 2 ते सुद्धा ऑफ कटर त्या ठिकाणी, ऑफ ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला बॉल ठेवला होता ऑफ स्टंपच्या बाहेर. लाईन लेंथ पाहायला मिळाली गोलंदाज जयची. आणि मागच्या दोन्ही बॉलवरती आपली छाप सोडत असताना मैदानामध्ये आपण पाहू शकतात. कौशिकला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. बॉडी लँग्वेज कुठेतरी पॉझिटिव्ह नाही आहे, मेंटली कुठेतरी पॉझिटिव्ह नाही आहे. फिजिकली तरी मोठे फटके त्याने खेळल्यात आतापर्यंत मैदानामध्ये, परंतु बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन हवं आहे ते कनेक्शन आतापर्यंत त्याला मिळालेलं नाही आहे. शांत डोक्याने खेळावं लागणार आहे. सध्या तरी उज्ज्वल संघ मथाने टीम संघर्ष करते. सुरुवात चांगली मिळाली होती पहिल्या षटकामध्ये. तब्बल 16 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, परंतु त्यानंतर विकेट जे केल्यात ना त्याची कमी वाचले कुठेतरी.
हा सुद्धा ऑफ ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु लाईन चांगली नाही आहे. ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता आणि तिथून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. सो टर्न हवा होता, तो टर्न झालेला नाही आहे. फिरला जरूर होता बॉल, ऑफ ब्रेक होता. पुन्हा एकदा गोलंदाज जय गोलंदाजी मार्कवरती. येथे जागा बनवून खेळला होता. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूला फक्त दिशा दिली होती. सॉफ्ट हँडने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, थोडंसं लेझी राहिले आणि त्याचमुळे या बॉलवरती 2 धावा घेणं या ठिकाणी शक्य झालं. पूर्णपणे प्रत्येक फिल्डर ध्रुव 11 केलवा टीमचा ॲग्रेसिव्ह मोडमध्ये दिसतोय. प्रत्येक फिल्डरने या ठिकाणी सातत्य दाखवलंय. फिल्डिंग असो, गोलंदाजी असो, विकेटकीपरच्या भूमिकेमध्ये अक्षयला आपण पाहतोय. एक ग्रेट विकेटकीपर आहे या टीमचा आणि अतिशय चतुर विकेटकीपर, एक चालाक यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता. बॉल जाईल शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव मिळते या बॉलवरती. चांगली गोलंदाजी जयची सुद्धा या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. मागील 4 बॉलमध्ये मोठे फटके त्याने खेळू दिलेले नाही आहेत. उदयच्या विरोधामध्ये मोठे फटके आले होते निहारच्या बॅटमधून, त्याची विकेट गेली आणि तदनंतर पूर्णपणे खेळ या ठिकाणी विस्तारला गेलाय. आता यशला आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. यशला इथून चान्स घ्यावा लागणार आहे. एक चांगला नॉक टीमला हवा. कर्णधाराला इथून भूमिकेमध्ये यावं लागणार आहे. राऊंड द विकेट. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला होता. लेफ्टी बॅटरसाठी हा लेग कटर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला. आज लाला मुकदम सर या ठिकाणी जॉईन झाल्यात पंचांच्या भूमिकेमध्ये. एक्स्ट्राच्या रूपाने रन्समध्ये वाढ होईल. धावा झाल्यात फलकावरती 37 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आहे. 2 एक्स्ट्रा बॉल या ओव्हरमध्ये जरूर टाकले गेलेत, परंतु मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. ही एक महत्त्वाची बाब पाहायला मिळते. स्विचेटचा प्रयत्न इथे सुद्धा झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. सध्या तरी उज्ज्वल संघ मथानी टीमची परिस्थिती विकट आपल्याला पाहायला मिळालं आहे. इथून कमबॅक करावा लागणार आहे, कारण आता जास्त वेळ उरलेला नाही आहे. येणारी 2 षटकं तिथे चान्स घ्यावे लागणार आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील ऑन साईडला फटका जबरदस्त यशच्या बॅटमधून फ्लॅट 6 येताना पाहायला मिळतोय आणि डगआउट मध्ये एक संदेश दिला गेलाय, मी अजूनही मैदानावरती आहे. आलाय षटकार. जागा झालाय उज्ज्वल संघ मथानी टीमच्या माध्यमातून आणि यशला हे करणं गरजेचं होतं. एक सिनियर प्लेअर आहे या टीमचा आणि एक प्रमुख फलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो सध्या तरी मैदानाच्या छतमध्ये आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट या भूमिकेमध्ये त्याला यावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला कौशिकला पण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये जयच्या विरोधामध्ये संघर्ष त्याने केला होता, तिथे विथ द टर्न त्याला खेळावं लागलं होतं. इथे पेसवरती अटॅक करावा लागणार आहे रवींद्र मेहर. शॉर्ट बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती होता. रवींद्र मेहरचा जर विचार केला तर बॉल डिलिव्हर केल्यानंतर त्याच्या मुखामधून एक आक्रोश होताना आपण पाहतोय. चांगला वेग या गोलंदाजाकडे आणि अतिशय संयमी खेळाडू आहे. कधी तो चिडताना दिसणार नाही तुम्हाला ऑन दी फील्ड. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल होता फलंदाज कौशिकसाठी. दुसऱ्या बॉलवरती रिझल्ट काय असेल. इथे बॅटची कडा शतशक त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगला झेल साहिलच्या माध्यमातून टिपला गेलाय. गुड कॅच. फलंदाज कौशिकच्या खेळीला फुल स्टॉप लावत असताना गोलंदाज रवींद्र मेहर. 1 मोर विकेट. एक ऊर्जा गीत सचिन दादा पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. जलसर गावातील एक अनमोल रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या मदतीतून या स्पर्धेचं आयोजन त्यांची संपूर्ण टीम, त्यामध्ये प्रवीणजी भोईर असतील, वैभवजी भोईर असतील, प्रदीपजी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत, दिव्यजी पाटील असतील, प्रफुल्लजी असतील. अनेक सारी नावं, अनेक सारी मेहनत या स्पर्धेसाठी ज्यांनी घेतलंय. शैलीजी पाटील असतील. अफाट मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली आणि ही सर्व नावं आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील गाजत आहेत. सर्वात मॅचच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानावरती स्वप्नील, अर्थातच बाबू यांना आपण पाहतोय. रवींद्र मेहर पुढचा बॉल लेग कटर होता. प्रचंड वेग या बॉलवरती होता. काय बॉल बाउन्स झाला.
एक चाणाक्ष गोलंदाज आहे, चपल गोलंदाज आहे आणि समोरच्या फलंदाजाला कसं खेळवावं हे चांगलंच माहिती आहे गोलंदाज रवींद्रला. मागच्या 3 बॉलमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. लास्ट स्पेलमध्ये सुद्धा त्याने 2 विकेट, 1 विकेट मिळवला होता आणि या ओव्हरमध्ये सुद्धा तो 1 विकेट मिळवला. फुटॉस बॉल होता, स्लाइस केलाय डीपमध्ये, फिल्डर कव्हरला आपण पाहतोय, तिथे एक धाव मिळून जाईल. आता मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल असणार. एका बाजूला यशला आपण पाहतोय जो एक उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे आणि दुसऱ्या बाजूला रवींद्रला आपण पाहतोय ज्याने या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. दमदार खेळाडू दोन्ही आहेत, धमाका दोन्ही करू शकतात, परंतु येणाऱ्या 2 चेंडूंवरती धमाका कोणाच्या नावाचा होईल, गजर कोणाच्या नावाचा होईल याकडे लक्ष वेधीत असणार. 5वा बॉल, चांगला बाउन्सर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचांकडे अपील त्या ठिकाणी केली गेली आहे. पंचांवरती कुठल्याही प्रकारचा प्रभाव जाणवलेला नाही आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये इम्पॅक्ट टाकलाय तो म्हणजेच गोलंदाज रवींद्रने. काय गोलंदाजी पाहायला मिळालंय, लाईन अँड लेंथ जबरदस्त आहे, अभ्यासू गोलंदाज आहे आणि मागच्या स्पेलमध्ये सुद्धा पूर्णपणे धावा त्याने रोखून ठेवल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये जी गोलंदाजी त्याने पार पाडलंय आणि या ओव्हरमध्ये सुद्धा इथे फटका जरूर खेळला जातोय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक होते, त्यांना बीट करून बॉल निघून जाईल मिडविकेटच्या बाहेर. दिवेश त्या ठिकाणी दर्शवायचं आहे. यस, षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय यशच्या बॅटमधून. जी इंडिव्हिज्युअल रायव्हलरी आपण पाहिली, पहिल्या चेंडूवरती यश थोडासा अयशस्वी ठरला होता, परंतु त्यानंतर पुढच्या बॉलवरती रवींद्रच्या विरोधामध्ये आलाय षटकार. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 50 बरोबर 10च्या सरासरीने. मागच्या ओव्हरचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात. रवींद्रच्या स्पेलची चर्चा आपण जरूर करूयात. पहिल्या स्पेलमध्ये त्याला आपण पाहिलं, तिथे फक्त 4 धावा खर्च केल्या. त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा सलग 3 डॉट बॉल मैदानामध्ये टाकले, तिथे विकेट सुद्धा मिळाला होता आणि यश स्ट्रायकिंगवरती आल्यानंतर पहिला बॉल यशसाठी जबरदस्त होता, दुसरा बॉल सुद्धा त्याच पद्धतीनं पाहायला मिळाला, परंतु बरोबर बॉडी लाईनमध्ये बॉल डिलिव्हर्ड केला होता, तिथे कुठेतरी मार पडला गोलंदाज रवींद्रला. आता स्लॉग ओव्हरमध्ये स्पिनरला अटॅकमध्ये आणलं गेलं. जयला आपण पाहतोय पहिलाच बॉल ऑफ ब्रेक होता, स्ट्रायकिंगवरती आला यश, विकेट सॅक्रिफाईस केली गेली. अजून एक विकेट जाईल, अजून एक धक्का लागतोय उज्ज्वल संघ मताने टीमला. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 50-50 वरती. अजून एक धक्का लागलाय. मॅच आपण पाहणार आहोत दोन टीम मध्ये. सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेमध्ये असलेला संघ अर्थातच मंगलमूर्ती विराथन आणि त्यांना फाईट करणार आहे समुद्र किनारपट्टीवरील एक नामांकित संघ अर्थातच आई आशापुरी एडवन. दोन्ही टीमचे कॅप्टन जरा टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचे. एका बाजूला रितेश किनी बबलूला आपण पाहणार आहोत, त्यांचेच बंधू नयन किनीला आपण पाहणार आहोत, तुषार एका बाजूला असतील, त्याचबरोबर सुमितला आपण पाहणार आहोत. तर दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पाहू शकतायत आई आशापुरी एडवन टीम मध्ये मृदुल पाटीलला आपण पाहणार आहोत, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. हर्षलला आपण पाहणार आहोत, कुणालला आपण पाहणार आहोत, जतीनशी वेगवान गोलंदाजी आपण पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. मजा येईल तिथे सुद्धा. टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायची. 5 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती धावचीतच्या रूपामध्ये विकेट आले. पुढचा बॉल टॉस बॉल स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटवरती चढलेला नाहीये. यशला इथून चांगलंच माहिती आहे फुलटॉस जर बॅटवरती आला तर रिझल्ट चांगला भेटेल, कारण टप्प्यावरती जर गेले तर थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल, कारण चांगले बॉल फिरत आहेत जयचे. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं ऑफ ब्रेक चांगला टाकतो मैदानामध्ये लेफ्टी बॅटरसाठी. हा लेग ब्रेक होता, चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यशला पूर्णपणे थांबवून ठेवले. यशसाठी सध्या तरी डिफिकल्ट टास्क मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कठीण वेळ सध्या मैदानामध्ये सुरू आहे, परंतु या कठीण वेळेमधून स्वतःला बाहेर काढावं लागणार आहे, कारण संघाला एक चांगली धावसंख्या हवी आहे. इथे लाईन चुकले, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय. धावसंख्या फलकावरती 51, 51 धाव फलकावरती लागल्या गेल्या. सध्या तरी मागच्या 5 ओव्हरमध्ये 10च्या सरासरीने धावा येत होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये 3 चेंडूंमध्ये रन्स आलेल्या नाही आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अलॉन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतो. 2 धावांचा कॉल आहे. स्ट्रायकिंग होती, धोक्याची घंटा वाजली होती, परंतु थ्रो चांगला झालेला नाही आहे. ॲक्युरेट थ्रो जर झाला असता तर यशची विकेट धोक्यामध्ये होती.
काही क्षणांसाठी मथानेकरांचा श्वास थांबला होता, कारण यशचा जर विचार केला तर यश स्वाभिमान आहे, मथाने गावाचा अभिमान आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतील. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 53 धावा फलकावरती आपण पाहतोय. टॉस या मंगलमूर्ती विराथन टीमचा कॅप्टन आणि आई आशापुरी एडवन टीमचा कॅप्टन टॉस रिपोर्टिंग करायचे. चांगला लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला, भरपूर फिरला होता बॉल. यशसाठी एक कोडं बनून राहिला आहे जय, ज्या पद्धतीनं गोलंदाजी मैदानामध्ये करतोय विथ द टर्न. यश सारख्या फलंदाजाला थांबवून ठेवणं एक खऱ्या अर्थानं कसोटी होती या षटकामध्ये जयची, परंतु त्या कसोटीमध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलाय. शेवटचा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगला ठिकाणी ब्रेक लागलाय, 6 षटकांचा खेळ संपतोय. 6 षटकांमध्ये धावा झाल्यात 53 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 54 धावांचं टार्गेट समोर उभं करण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. बॅटिंग करण्या टीमला अर्थातच उज्ज्वल संघ मताने. या मॅचमध्ये जर आपण विचार केला तर साहिलने सुरुवात चांगली करून दिली होती, परंतु तदनंतर फलंदाजांनी पूर्णपणे निराश केलंय. एक्स्ट्राच्या रूपाने सुद्धा धावा चांगल्या आल्या, त्यामुळे एक चांगली मदत मिळाली. चला टॉससाठी या आई आशापूर एडवन टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर मंगलमूर्ती विराथन टीमचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. चला टॉससाठी या मंगलमूर्ती विराथन टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर आई आशापुरी एडवन टीमचा कॅप्टन. धावा झालं स्कोर कार्डवरती 53-56 धावांचं टार्गेट समोर उभं करण्यात आलंय. आज अमित पाटील आणि त्याचबरोबर दिपेश ची पूर्णपणे कमी या ठिकाणी उणीव जाणवलंय खऱ्या अर्थानं, परंतु हरकत नाहीये. एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभं केलं गेलंय. यश सारखा एक वेगवान गोलंदाज त्याला इथून चालावं लागणार आहे या मॅचमध्ये. साहिलवरती जबाबदारी मोठी असणार आहे. आई आशापुरी एडवन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. मंगलमूर्ती विराथन टीमचा कॅप्टन प्लीज टॉससाठी या. प्लीज टॉससाठी या. आई आशापुरी एडवन टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. मंगलमूर्ती विराथन टीमचा कॅप्टन प्लीज आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज लवकरात लवकर या टॉस बॉक्समध्ये. टॉससाठी आम्ही वाट पाहतोय, कारण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणं फार गरजेचं आहे. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळतायत. वेलकम हर्षल अँड भाविक. कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आई आशापुरी एडवन टीमचे उपस्थित झालेत. प्लीज मी विनंती करतोय मंगलमूर्ती विराथन टीमचा कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉससाठी आपण यायचंय प्लीज. दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होईल आणि दुसऱ्या डावासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय दिपेशजी कंडी सर, ओटीओ.
आगतम स्वागतम सुस्वागतम. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा जलसार प्रांगणामधून आम्ही शब्दफुलांनी वेलकम करीत आहोत. का भव्य आणि दिव्य स्पर्धेअंतर्गत चौथा दिवस या स्पर्धेचा इन ऍक्शन मध्ये दोन संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढत आहेत प्रतिस्पर्धी स्वरूपात. उज्ज्वल संघ मताने पहिल्या सत्रामध्ये जास्त धावसंख्या उभारू शकला नाही. धावा डिफेंड करण्यामध्ये यश मिळवणार का हा यक्ष प्रश्न उपस्थित झालाय. ध्रुव 11 केळवा संघाकडून सलामीवीर निनाद पाटील अँड शुभम ही जोडी सज्ज आहे. मॅचला होते सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल. लाला मुकादम पंच ब्रँड ऑफ शिरगाव या ठिकाणी दर्शवत आहेत. हा वाईट चेंडू आहे. स्वैर स्वरूपामध्ये डावाला सुरुवात होते. पहिली धाव फलकावरती सजलेली आहे. निनाद पाटील सारखा एक हुकमे एक्का सध्या बॅटिंग स्टान्स वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने सजवलेला हे स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. सुरेख सुरुवात येथे पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईड आला त्यानंतर दुसरा चेंडू थेट फुलटॉस स्वरूपामध्ये दिला. गुडघ्याला स्ट्रेच करत असताना मिड विकेटच्या दिशेने सजवलेला हा फटका आपण पाहू शकताय तत्काळ पुनरावलोकनामध्ये. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आलाय चौकार. बहारदार सुरुवात. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपातील चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केली जाईल. ध्रुव 11 केळवा. निनाद पाटील अत्यंत अनुभवी असा क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख राहिलेली आहे. चांगला सलामीवीर फलंदाज. दुसऱ्या बाजूने यंग अँड डायनामिक शुभम सध्या स्ट्राईक वरती आहेत. 6 रन्स विदाउट लॉस. 54 च टार्गेट समोर आहे. गोलंदाज मिस्टर प्रथम षटकातील पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. चेंडूचा टप्पा मात्र शोधावा लागेल. फुलटॉस स्वरूपातील चेंडू सातत्यपूर्ण रीतीने हाताळतोय. या वेळेला काय फटका सजवलाय. वायडिश लॉंग ऑफ परिक्षेत्रामध्ये अचूक क्षेत्ररक्षकाला निवडलं होतं. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अटॅकिंग बॅटिंग करण्याचा इंटेंट दर्शवत असताना दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र जाऊन विसावलेले आहे 7 या अंकावरती. 7 रन्स. निनाद पाटील पुन्हा एकदा आहेत फलंदाजी मार्कवर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अगदी बॅट अँड पॅडच्या मधोमध डिलिव्हर करण्यात आला होता. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला गेला. सिंगल त्या ठिकाणी येते. ध्रुव 11 केळवा संघ आपण पाहतोय सद्यस्थितीमध्ये तितकंसं दडपण नाहीये. कारण पहिल्यांदाच आजच्या दिवसामध्ये धावा मात्र कमी झाल्या पहिल्या सत्रामध्ये. आणखीन एक अटॅकिंग स्ट्रोक सिलेक्शन डीप स्वीपर कव्हरच्या दिशेने. शुभमच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार. अमरदीप चषक जलसार. चौकार. 4 धावा. या षटकातील हा दुसरा चौकार आपण पाहतोय. फलकावरती 12 धावा झालेल्या आहेत. 6 षटकांमध्ये 54 धावांचं एक छोटंसं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. ह्या मैदानाचा विचार जर आपण केला जेथे 100 पार 90 पार 80 पार अशी टोटल आज सकाळपासून आपण पाहतोय आणि तेथे 54 धावा चेस करत असताना ध्रुव 11 केळवा संघ हवी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या अगदीच केंद्रस्थानी खेळत असताना बॅटर्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या येथे क्षेत्ररक्षणाचा विचार जर आपण केला तर फलंदाज शुभम जणू काही नाश्त्यामध्ये नशीब खाऊन आलेले आहेत असंच म्हणावं लागेल. तेथे सातत्यपूर्ण रीतीने त्यांना जीवनदान मिळत आहेत. 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्ती अखेर पाहायला मिळतोय. येथून 41 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करून घेऊयात. एका बाजूने मंगलमूर्ती विराथन. चला या संगणक आपण रिपोर्टिंग करावं नम्र विनंती आहे. यंदाच्या हंगामाची जबरदस्त धडाकेबाज सुरुवात ज्याने केलेली आहे. 1 लाखाची ट्रॉफी आपल्या नावावरती करणारा संघ अर्थातच मंगलमूर्ती विराथन आणि विपक्षात जर आपण पाहिलं
तर या आशापुरी एडवण देखील कमी नाहीये. फलकावरती आहेत 13 धावा, 13 रन्स विदाउट लॉस. 41 करायचे आहे 30 चेंडूंमध्ये, जे आव्हान आपण पाहतोय. 13 धावा फलकावर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरिता यश चौधरी. एक जबरदस्त टॅलेंट. लेदर बॉल, टेनिस बॉल दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूपच लोकप्रियता मिळवलेला क्रिकेटपटू. छोटा पॅकेट बडा बम बडा धमाका. रोहित शर्माचे प्रशिक्षक अर्थातच दिनेश लाड, ज्यांना द्रोणाचार्य हा भारत सरकारचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मिळालेला आहे एक गुरुवर्य म्हणून. आणि त्यांनी देखील यश चौधरीचं कौतुक केलं होतं की जर तो लेदर बॉलमध्ये खेळतोय तर खूप चांगल्या उच्च श्रेणीवर आणि यशाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करत एक यशस्वी क्रिकेटपटू बनू शकतोय. हे दिनेश लाड यांचे शब्द होते यश चौधरी करिता. टॅलेंटर आहे, परंतु आज संघ अडचणीमध्ये आहे. कलात्मक गोलंदाजी करणार का? मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून सजवलेला फटका लॉंग स्टॉप रिझनकडे वाटचाल करतोय. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला गॅदर करण्यासाठी प्रयत्नशील बघायला मिळाले मिस्टर प्रथम, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स देखील ते दर्शवत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळत आहेत. दुहेरी डबलचं रोटेशन झालं. धावसंख्या जाऊन विसावलेली आहे फलकावरती 15 या अंकावरती 15 रन्स विदाउट लॉस. यश चौधरी. जर आपण 3 वर्ष मागे गेलो तर वाढीवच्या मैदानामध्ये काय गोलंदाजी केली होती शिवशक्ती उसरणी संघाच्या विरोधात खेळत असताना यश चौधरीने. अगदी लाऊड अपील तिथे बघायला मिळालं. पंच इंटरेस्टेड नाहीयेत. लाला मुकादम दर्शवित असताना अगदी तटस्थ भूमिका, निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता. शुभम सद्यस्थितीमध्ये विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय ॲज अ ओपनर. 5 चेंडूंमध्ये 8 धावांची खेळी तो साकारतोय. चांगली सुरुवात झाली. 15 धावा, एकही गडी गारद होत नाहीये. उज्ज्वल संघ मथाने पुनरागमन करायचं असेल तर विकेट्स 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 ज्या आवश्यक आहे त्या मॅच मध्ये. बघा ही कलात्मकता आहे. आता जो चेंडू हाताळलेला आहे ते स्किल आहे. प्रचंड सरावानंतर तुम्हाला हे अवगत करता येतं. बघा चेंडू टप्पा पडल्यानंतर काय कमालीचा टॉस झाला. एक रायझिंग डिलिव्हरी. येथे स्ट्रोक खेळल्यानंतर शुभम देखील थोड्या काळासाठी संदिग्ध अवस्थेमध्ये होते, परंतु रिझल्ट चांगला आलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे दाखल होतोय चौकाराकरिता. सायकोलॉजिकल प्रेशर कमी आहे ध्रुव 11 केळवा या संघावरती, कारण टार्गेट तुलनेने जरूर कमी पाहायला मिळतं. त्यात सुरुवात ही अप्रतिम झाली. 19 धावा आहेत, एकही गडी गारत नसताना यश चौधरी षटकातील 5वा चेंडू घेऊन. मोठा फटका खेळण्याच्या मोहामध्ये बॅटची एज, सुंदर यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. शुभमच्या खेळीस येथे पूर्ण विराम लावण्यात आलेला आहे. षटक क्रमांक 2 मधील अधिकृत असे 5 चेंडू फेकून झालेले आहेत. फलकावर 19 धावा सजलेल्या आहेत. 2 संघांमध्ये सुरू असलेली कडवी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उज्ज्वल संघ मथाणे. खऱ्या अर्थाने 2022चं जे कॅलेंडर इयर होतं, उज्ज्वल संघ मथानेचा दबदबा आपण पाहिला होता. सफाळे विभाग तर गाजवलाच होता. अगदी सुरुवात केली होती शिवनेरी चषकापासून आणि त्यानंतर सफाळे विभागामधील प्रत्येक स्पर्धेमध्ये उज्ज्वल संघ मथानेचा दबदबा आपण पाहिला होता. त्यानंतर पालघर पूर्व परिक्षेत्रामध्ये येऊन देखील खासदार चषक, आमदार चषक या संघाने गाजविला होता. त्याच कार्यकाळामध्ये अमित पाटील जे या सामन्यामध्ये नाही आहेत, त्यांनी चिमाजीअप्पा मैदान वसई मध्ये 6 चेंडू 6 षटकार खेचण्याचा रेकॉर्ड देखील केला होता. म्हणजे भन्नाट फॉर्म मध्ये 2022-23चा कॅलेंडर इयर उज्ज्वल संघ मथाने संघासाठी इतिहासाच्या पानांमध्ये अगदी सुवर्णाक्षरात कोरलं गेलंय. परंतु त्यानंतर जसं इंटरव्ह्यू मध्ये यश चौधरी यांनी सांगितलं की हे ग्रामीण क्रिकेट आहे, बरेचसे खेळाडू जे आहेत आमच्या संघामधील ते जॉबमुळे बाहेर आहेत, सरावाचा थोडासा अभाव आहे आणि म्हणून जो फॉर्म दाखवला होता 2022-23 मध्ये त्यापासून कुठेतरी थोडेसे वंचित आहेत. आणि त्यामध्ये पुनरागमन करण्याची आवश्यकता. दरम्यानच्या काळामध्ये यश चौधरीचं सुंदर षटक. चला आपण टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करून घेऊयात. फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 19 धावा ज्या सजलेल्या आहेत.
आदरणीय दिलीपजी पाटील यांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी कंप्लीट करून घ्यावा दोन संघांमध्ये. एका बाजूने आपण ऑन स्क्रीन पाहू शकतायत मंगलमूर्ती विराथन, मिस्टर रितेश किनी बबलू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विपक्षामध्ये आहे आशापुरी एडवण. अशा दोन संघांमध्ये टॉसची प्रक्रिया जी परिपूर्ण केली जाते. दिलीपजी पाटील यांचे देखील मनापासून आभार. मंगलमूर्ती विराथन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बबलू आपला निर्णय देखील कळवा ही प्रेमळ विनंती आहे. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चला आपण वळूयात ऑन ग्राउंड. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. 24 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 8.75 जो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये सबशेल फ्लॉप ठरला फलंदाज निनाद पाटील. 35 धावांची आवश्यकता आहे 23 चेंडूंमध्ये. ध्रुव 11 खेळवाया संघासमोर. यावेळेस मात्र खराब चेंडू, शॉट ऑफ लेंथ. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदीच अर्ध्या पिच वरती हा चेंडू रिलीज केला आणि त्यावरती प्रॉपर ऑफस्टंपच्या पलीकडे शफल होऊन अगदी करारा प्रहार केला निनाद पाटील यांनी. त्याचा परिपाक आपण पाहतोय षटकार 25. चेंडूचा टप्पा सुधारावा लागेल. पुन्हा एकदा जबरदस्त मिड विकेटच्या दिशेने बॅक टू बॅक लागोपाठ पाठोपाठ षटकारांचा झालाय शंखनाद. विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाजी. गोलंदाजीचा जो टप्पा आहे निनाद पाटीलला जास्त प्रयत्न करावे लागत नाहीयेत. जोच आता स्तर आहे, जी लेवल आहे निनाद पाटीलची त्या लेवल नुसार अशा प्रकारचे चेंडू मात्र त्याच्यासाठी थोडंसं सोपं समीकरण घेऊन येत आहेत. धाव फलक जाऊन विसावलेला आहे 31. काय चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ ब्रेड अँड बटर अगदी सकाळी उठल्यानंतर निनाद पाटील यांच्या समोर परोसावं. एखाद्या सराईत गुन्हेगाराला ज्या पद्धतीने 3rd डिग्री दिली जाते ना जेलमध्ये, तशा प्रकारे त्या निनाद पाटील गोलंदाजावरती तुटून पडलेत. इनसाइड आउट खेळण्याचा हा प्रयत्न आहे जो फसलाय. अगदीच क्षेत्ररक्षकाला अचूक निवडलं. जास्त प्रयत्न नाही करावे लागले. वायडिश लॉंग ऑफ मधील क्षेत्ररक्षकाला अगदीच फ्री होम डिलिव्हरी होती. निनाद पाटील यांच्या खेळीस ते फुल स्टॉप लागलेला आहे, परंतु त्यांनी आपलं काम केलेलं आहे. कारण फलकावर 31 धावा झालेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेटला पूर्णपणे खाली घेऊन आलेत. 18 धावांचे खेळ साकारले 7 चेंडूंमध्ये. खूप चांगला स्ट्राईक रेट 257.14, ज्यामध्ये 2 सनसनीखेज षटकार आणि एक. चला कृपया करून स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका. संयोजन समितीची विनंती आपल्यापर्यंत पोहोचवित आहोत. थोडस सहकार्य करावं स्पर्धेला. 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला नवीन फलंदाज आपण फटाफट जा. संयोजन समितीची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. एकंदरीत 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावरती असताना 4थ्या चेंडूवर महत्वपूर्ण निनाद पाटील यांची विकेट आलेली आहे. खूपच सुंदर फटकेबाजी बघायला मिळाली. बघा जेव्हा तुम्ही धावा कमी केलेल्या असतात स्टार्ट खूप मॅटर करतो. चांगल्या पद्धतीने इकॉनॉमिकल राहावं लागतं. जिथे पहिल्या षटकामध्ये प्रथम यांनी 2 चौकार खाल्ले, एक वाईट बॉल देखील थोडेसे महागडे ठरले. त्यानंतर यश यांनी चांगलं षटक हाताळलं, परंतु 3ऱ्या षटकामध्ये साहिल यांच्या विपक्षात देखील 2 चेंडू 2 षटकार आणि त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट मध्ये घसरण झालेले आहे. 23 धावा विजयापासून दूर. अजूनही 20 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज उदय सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रचंड अनुभवी असा ऑलराऊंडर. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटच्या या परिपटलावरती स्वतःचे नशीब आजमावतोय. इथे पंच इंटरेस्टेड असतील का? धावचीची संधी
आणि त्या संधीचं केलंय सोनं. वाईट बॉल तर आलाय, परंतु फलंदाजाला पॅव्हेलियनच्या दिशेने परतावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तेथे झालं. उज्ज्वल संघ मथानेच्या माध्यमातून तितकंच प्रॉपर कलेक्शन यष्टीरक्षकाने देखील केलं आणि आणखीन एक धक्का लावलेला आहे. ध्रुव 11 केळवा संघाला जाऊ दिलं होतं. चेंडूला प्रचंड बाहेर होता उदय यांनी. त्यानंतर मात्र आपण पाहू शकलात मिस्टर प्रथम यांनी ॲक्युरेट फेकी केली. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये देखील तितकाच चांगला चाणाक्षपणा यश दर्शवत असताना बघायला मिळालंय. बघा सामन्यामध्ये उज्ज्वल संघ मथाने देखील दाखवून देतोय की येथून 1 ते 2 विकेट्स आपण घेतोय तर आपलं पुनरागमन होऊ शकतं, म्हणून कटाक्ष मात्र ठेवून आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा चालू आहे. पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने ते खेळत आहेत. क्रिकेटमध्ये एक चांगला क्षण परिपूर्णरित्या तुम्हाला सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतो. हा विकेट ती भूमिका अदा करेल का? उज्ज्वल संघ मथाणेकरिता धावा कमी झाला पहिल्या सत्रामध्ये, परंतु हरकत नाहीये. आम्ही आमचे 100% देणार. या सामन्यामध्ये विजयी पताका रोवण्यासाठी प्रयत्न करणार या दृष्टिकोनातून खेळत आहेत. प्रतिषटक 6.95 जो रिक्वायर्ड रन रेट आहे या मॅच मध्ये. नवीन फलंदाज झालेले आहेत मिस्टर रवींद्र. एक चांगलं अपकमिंग यंग टॅलेंट या सफाळे विभागाच्या माध्यमातून. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे जर आपण विचार केला ध्रुव 11 केळवा संघाचा. साहिल षटकातील पुढील चेंडू घेऊन सन्मान द्यायचा होता, परंतु परिपूर्णरित्या संभ्रम अवस्थेमध्ये बघायला मिळाले फलंदाज. ऑफिशियली आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 54 धावांचा पाठलाग करत असताना ध्रुव 11 केळवा हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 32 या अंकावर. विजयासाठी अजून देखील 22 धावांची आवश्यकता आहे उर्वरित अशा 18 चेंडूंमध्ये. कालच्या दिवसामध्ये जी कामगिरी जयप्रकाश एडवण या संघाने केली, आजच्या दिवसामध्ये उज्ज्वल संघ मथाणे करेल का? नील तरे, जल तरे, ध्रुव मेहर, हर्षदेव यांचा तो कारनामा आपण पाहिला होता. अप्रतिम गोलंदाजीच्या बळावर विजय पताका रोवली होती साई स्पोर्ट्स सरावली संघाच्या विरोधामध्ये. त्यानंतर जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या माध्यमातून जयेश घरत यांचा क्लास आपण पाहिला. हार्दिक भोईर यांची गुणवत्तापूर्ण गोलंदाजी, त्यांच्या साथीने राहुल याचं केवळ 4 धावांचं षटक जे अंतिम 5 मध्ये प्रविष्ट होण्यासाठी खूपच कारगर ठरलं. ती भूमिका येते उज्ज्वल संघ मथाणे करणार का? पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने स्पेशालिटी आहे चेंडूला कट करणं. खास करून बघा जो रिलीज पॉइंट आहे तेथून जी पॉवर जनरेट करतो यश चौधरी, टप्पा पडल्यानंतर खूपच चांगली नैसर्गिक उसळी घेत असताना चेंडू पाहायला मिळतोय. टप्प्यावरती देखील चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेट ॲक्युरेसी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. ही सर्व त्याच्या कौशल्याच्या अंतर्गत येणाऱ्या गोष्टींचा उलगडा आहे. आणखीन एक सिंगल येईल. विकेटची आवश्यकता आहे. येथून 1 ते 2 विकेट जर घेतोय उज्ज्वल संघ मथानेचा संघ तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकतोय. कारण धावांवरती जर अंकुश लावला, खास करून आपण विचार करतोय रवींद्र सारखा फलंदाज जो षटकार चौकार परिपूर्ण करण्यामध्ये महारथ असेल आहे. दुसऱ्या बाजूने उदय, वन ऑफ द लेजंडरी प्लेअर, कित्येक वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आहे. म्हणून विकेट जर घेतायत तर प्रॉपर प्रेशर क्रिएट होऊ शकतं या मॅच मध्ये. कारण रिक्वायर्ड रन रेट देखील सध्या कमी आहे. 16 चेंडूंचा काही शिल्लक आहे आणि त्यामध्ये 21 धावा करायच्या आहेत. खूपच चांगल्या गेम प्लॅन नुसार खेळावं लागेल. चांगल्या रणनीती सहित जसा क्षेत्ररक्षणाचा सापळा रचला जातो त्या अनुषंगानेच चेंडूचा टप्पा ठेवावा लागेल. या बॉल साइडला लॉंग लेग झोन मध्ये सजवलेला फटका. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे झालं नाही. चेंडू निघून जातोय सीमारेषा पल्लीकडे. बघा यश चौधरी यांचे रिॲक्शन तुम्ही बघा. त्या सर्व काही सांगून जातात हा चेंडू स्टॉप करणं गरजेचं होतं, ते झालं नाही. धाव फलक मात्र आता वधारते. अशा क्षणाला क्षेत्ररक्षणांची साथ मिळणं खूप गरजेचं आहे. चौकार येतोय. 37 धावा आहेत फलकावर. फुलटॉस दिला ऑन साइडला. ऍब्सोल्युटली स्मॅश. चाबुक कॉपी बुक मिस्टर रवींद्र
यांच्या बॅटमधून आलाय षटकार. धावफलक जाऊन विसावलेला आहे तब्बल 43 या अंकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर येथून 11 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील 14 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. चेंडू जास्त आहेत, धावा कमी हव्या आहेत. रिक्वायर्ड रन रेटला परिपूर्णरित्या खाली घाऊन आलेले आहेत. एक चौकार आणि षटकार ज्याने सामन्यामधील हवा काढून टाकण्याचं कार्य केलंय. खूप चांगली बॅटिंग करतोय रवींद्र. कधी चेंडूला लॉट करतोय, कधी हुक करतोय, कधी पूल करतोय. जैसी गेंद वैसी नसीहत, ह्या अगदीच उक्तीप्रत फलंदाजी पाहायला मिळते. पूर्णपणे पारडं जड झालेलं आहे सामन्यामध्ये. आपलं अधिराज्य गाजवत असताना ध्रुव 11 केळवा संघ पाहायला मिळतोय. मिस टायमिंग तर आहे. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केलंय. दुसऱ्या धावेसाठी वाले स्ट्युअर झालेत. फलंदाज काय प्रयत्न होता. लाऊड अपील तर आहे. तेथे रवींद्र ला विचारपूस करून घ्या. पाण्याची सुव्यवस्था वगैरे हवी असेल तर, परंतु तो थम्सअप दाखवतोय. नो प्रॉब्लेम. खूप चांगला प्रयत्न होता. बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये तन मन धन सर्व समर्पण केलं. जर आपण तत्काळ पुनरावलोकन पाहिलं तर येथे रवींद्रचा प्रयत्न बघा. अगदी समर्पणाची भूमिका तिथे त्याने घेतली. धावफलक जर आपण तपासून पाहिलं प्रोग्रेस कार्डवरती ॲक्युरेट 47 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 गेंदे शेष और 7 रनों की जरूरत. हे 4ही दिवसांचा आढावा आपण घेतला तर प्रॉपर बॅटिंग पिच आणि अशा मैदानावरती 54 धावा डिफेंड करणं खूपच कठीण आव्हान होतं आणि अगदी तेच घडलंय. 12-7चं समीकरण आहे. षटक क्रमांक 5 ला होते सुरुवात. एक युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे मिस्टर तन्मय. उदय आहेत बॅटिंग स्टान्स वरती. ध्रुव 11 केळवा संघाकडून. अतिशय धीम्या गतीने हाताळलेला हा चेंडू आपण पाहतोय. तन्मयच्या माध्यमातून फिरकीपटू आहेत. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज. हलकेसे जर ऑप्स्टमच्या पलीकडे शफल झाले असते तर मोठा फटका येऊ शकला असता. खोलवर टप्प्याला प्राधान्य देत असताना गोलंदाज तन्मय ऑफ ब्रेकचा ते प्रयत्न करतायत. चेंडूवरती बोट फिरवत असताना सन्मानपूर्वक खेळला गेलाय. सिंगल येईल. 48 धावा झालेल्या आहेत. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 6 धावा करायच्या आहेत. हार्ड हिटर बॅटर, शोल्डर स्विंगर, मॅसिव्ह मल्टी हिटर रवींद्र आता बॅटिंग स्टान्स वरती आहेत. 6 धावांची निकड आहे मॅच मध्ये. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. महेंद्र पाटील आमच्या मुख्य व्यासपीठावर. या बॉल साइडला रवींद्रच्या बॅटमधून दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश सुनिश्चित करत असताना ध्रुव 11 केळवा हा संघ मात्र या षटकारासहित आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक उज्ज्वल संघ मताने. दोन्हीही संघ आपण हस्तांदोलन करावं ही नम्र विनंती. रवींद्र हा क्रिकेटपटू म्हणजेच आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. खूपच क्वालिटी क्रिकेट त्याने हाताळलं या मॅच मध्ये. उज्ज्वल संघ मताने आणि ध्रुव 11 केळवा आपण हस्तांदोलन करा ही विनंती. फुल मॅच समरी तुम्हाला दाखवली जाते. यश चौधरी 10 चेंडूत 15 धावा, साहिल 7 चेंडूत 14 धावा, निहार 5 चेंडूत 11 धावा. कौशिकचा स्ट्राईक रेट कमी राहिला, 7 चेंडूत 4 धावा त्याने केल्या. गोलंदाजीमध्ये आपण पाहू शकता रवींद्र ध्रुव 11 केळवाकडून खेळत असताना 2 षटकांमध्ये केवळ 11 धावा दिल्या, 2 गडी गारद केले. उदय
एका षटकामध्ये 12 धावा खर्च करून 2 गडी. निनाद पाटील एका षटकामध्ये 16 धावा. जयच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये केवळ 14 धावा. ध्रुव 11 केळवेच्या माध्यमातून रवींद्रची फलंदाजी. 6 चेंडूंमध्ये 20 धावा नाबाद विस्फोटक स्वरूपात. निनाद पाटील 7 चेंडूत 18 धावा. शुभम 8 चेंडूत 12 धावा. उदय 6 चेंडूंमध्ये 2 धावा. स्ट्राईक रेट कमी राहिला परंतु शेवटपर्यंत टिकून राहिले खेळपट्टीवर. गोलंदाजीमध्ये यश ज्यांनी 2 षटकांमध्ये 21 धावा खर्च करत 1 गडी गारद केला. साहिल ज्यांनी एका षटकामध्ये 13 धावा खर्च करत 1 गडी गारद केला. तन्मय 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च. जे 5वं षटक त्यांनी हाताळलं. आणि प्रथम एका षटकामध्ये 13 धावा. अशी फुल मॅच समरी जेथे दुसऱ्या फेरीमध्ये प्रविष्ट झालेल्या आहेत. ध्रुव 11